इकडे जाऊन आलो म्हणून पाणी, जाग आली म्हणून पाणी, सांगितलंय म्हणून पाणी, दिसली बाटली म्हणून पाणी, फुकट मिळतंय म्हणून पाणी, अत्याचार होतात पोटावर. नमस्कार, वैद्य सुविनय दामले. अजूनही काही जणांना त्यांच्या डोक्यातच पडत नाहीये की पाणी कधी प्यावं आणि का प्यावं. जेवताना पाणी होई अमृता समान, जेवणानंतर लगेच विष ठरे. जेवणानंतर म्हणजे लगेच गटागट तांब्या तांब्या पाणी पितात काही जण. हे असं केल्यानंतर अन्न पचन बिघडतं 100%. हे सत्य आहे, हे लक्षात ठेवा. मग आमची आजी असं सांगत होती, मग मी या पुस्तकात असं वाचलं, त्या पुस्तकात, याला काहीही रेफरन्स नाहीत. वाग्भट ग्रंथामध्ये जो संदर्भ मिळतोय त्या संदर्भानुसार सांगतो, पाणी हे जेवतानाच प्यावं. जसं नारळाचा दूध, नारळाचा रस जर काढायचा असेल तर नारळ वाटता वाटता जर त्याच्यात पाणी घातलं तर नारळाचा रस चांगला येणार आहे. नारळाचा रस चांगला असला तर पुढे सोलकढी चांगली होईल, किंवा खिरीमध्ये घातलं तर ते चांगलं लागणार आहे. आधीच त्याच्यात जर पाणी घालूनच जर रस काढला असेल तर त्याची चव बिघडणारच आहे. अन्न रस जर चांगला तयार व्हायला पाहिजे असेल तर अन्न घुसळताना त्याच्यात पाणी योग्य प्रमाणात मिसळलं पाहिजे. किती पाणी मिसळावं? पोटाचे जर 4 भाग कल्पना केले, 2 भाग घन आहार, 1 भाग द्रव आहार आणि 1 भाग वायू संचरणासाठी शिल्लक ठेवावा, इतका स्पष्ट निर्देश आहे. 4 भागातले 2 भाग घन आणि 1 भाग द्रव. या द्रवामध्ये पाणी पण आहे, सोलकढी पण आहे, ताक पण आहे, दूध पण आहे, आमटीतलं पाणी आहे, भाजी शिजतानाचं पाणी आहे, फळांमधलं पाणी आहे, ज्यूस काही जे तुम्ही पिताय ते आहे, खिरीसारखे सुपासारखे काही पदार्थ आहेत. हे सगळं पाणी जे आहे, हे सगळं पाणी गृहीत धरून तो 1 भाग सांगितलेला आहे. आणि हे सगळं जेवतानाच घ्यायचं आहे. खाणं आणि पिणं हा एकत्र शब्द आहे. खाणं वेगळं आणि पिणं वेगळं असं होत नाही. खा प्या मजा करा हा पुन्हा एकच शब्द आहे. खाणं वेगळं आणि पिणं वेगळं, वेगळं वेगळं नाही. पाणी हे जेवतानाच घ्यायचं. घन पदार्थ घुसळण्यासाठी, जसं त्या स्लॅब घालताना तो जो मिक्सर असतो, सिमेंट वाळू खडी याच्या बरोबरच पाणी घातलं जातं ना त्या मिक्सरमध्ये फिरवताना. मग हा मिक्सर जसा फिरतोय आणि मग त्याचा एक छान रांधा तयार होतो आणि मग ते फिलिंगला ते वापरतात, कॉन्क्रीट अधिक चांगलं घट्ट होतं. असं होत नाहीये सुक सुक फिरवायचं आणि तिकडे नेऊन त्याच्यात पाणी ओतायचं. म्हणून सांगतो, पाणी जेवतानाच प्या. जेवायच्या अगोदर नको, जेवणानंतर नको, रात्री झोपताना नको आणि पहाटे उठून सुद्धा नको. उशप्पान सांगितलेलं आहे 3:30 वाजता पहाटे उठायला सांगितलंय. तेव्हा फक्त 8 अंजली, ही 1 अंजली, 8 घोट पाणी प्यायला सांगितलंय उशप्पानाच्या वेळेला. ते सुद्धा ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांना रात्रीचं अन्न पुढे सरकलं नाही असं वाटतंय, त्यांनी पहाटे 3:30ला जर त्यांना जाग आली, तहानेमुळे जाग आली तरच प्यायचं. अन्यथा जाऊन आलो म्हणून पाणी, इकडे जाऊन आलो म्हणून पाणी, जाग आली म्हणून पाणी, सांगितलंय म्हणून पाणी, दिसली बाटली म्हणून पाणी, फुकट मिळतंय म्हणून पाणी, अत्याचार होतात पोटावर. अग्नीच्या विरोधात पाणी काम करतंय. अन्न घुसळत असताना जेव्हा अग्नी प्रखर असतो, भूक लागलेली असते, त्याच वेळेला पाणी प्यावं. मग त्याचं अजीर्ण होणार नाही आणि ते पाणी सुद्धा अन्नाबरोबरच पचेल. लक्षात ठेवा, जेवताना पाणी होई अमृता समान, जेवणानंतर लगेच विष ठरे. अपचनावरी औषध ऊन पाणी, पचन झाल्यावरी पिणे म्हणजे जेवणानंतर 2 तास बलप्रद. रात्री झोपताना पाणी पिणे वाईट फार, त्याने होई सर्दी रोग मस्तकाचे. धन्यवाद. जेव्हा आमच्या घरामध्ये ही कलई लावलेली तांब्या पितळीची भांडी होती तेव्हा आम्हाला डायबिटीस नव्हता असं लक्षात येत होतं. आणि ही भांडी आम्ही मोडीत काढली आणि नको ती भांडी आमच्या घरात आणून ठेवली. ते ॲल्युमिनियम हिंडालियम यामुळे रोग वाढतायत हे लक्षात येते का तुमच्या? रोग कमी करायचे असतील तर घरातली भांडी बदला. भांडी कुठची वापरायची? तांब्याची आणि पितळीची.